रक्षकांसाठी सुरक्षित सुव्यवस्थित अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि सभोवताली गर्द झाडी हिरवळ आपल्याला पाहायला मिळते। झाडांच्या सावलीत आडोशात रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करत असताना स्पर्धेच्या ग्लॅमरसाठी आपण PTC लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम पाहत आहे। खेळ सुरळीत होईल त्यासाठी आपण खरतर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून व्यावसायिक पंच पाहतोय। तंत्रशुद्ध आणि प्रोफेशनल समालोचक गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय। अचूक आणि एकाग्र बुद्धिमत्तेचे आमचे गुणलेखक आणि त्याचबरोबर स्पर्धा डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये असल्या कारणानं या स्पर्धेमध्ये खरतर आर्टिफिशियल फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळतील। आमच्या समवेत समालोचक प्रतीक तांडेल आहेत। प्रतीक तांडेल यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल। आणि जाऊया आपण क्रीडांगणाकडे जिथे एंटरटेनमेंट पॅकेज ऑन अ स्ट्राइक मिस्टर कपिल भोईर। सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू येतोय दणदण करत सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। दुतुम संघाचा कर्णधार आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे। दुतुम संघाचा कर्णधार सेमी फायनल क्रमांक 2 चा आपण सामना पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती मिस्टर कपिल भोईरचा येतोय चौकार। विस्फोटक फलंदाज आहे, आक्रमण म्हणून त्याची ओळख आहे। स्वतःला सिद्ध करत असताना चांगली फलंदाजी करतो। यावेळी पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, 4 धावा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोनक तांडेल आगामी चेंडू फेकतोय। हा चेंडू आता मात्र गती परिवर्तन केलं जात आहे। टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकसं वलन घेतो। यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय। निर्धाव चेंडूची सांगता होते। चांगला चेंडू फेकला जातोय। पहिल्या चेंडूवर मार खाल्ल्यानंतर मात्र पुढचा चेंडू डॉट काढण्यामध्ये यशस्वी ठरतो। यावेळी गोलंदाज रोनक तांडेल नव्या दमाचा युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे। पुन्हा एकदा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न बाहेर निघतोय। पंच बिरजू बघत आमच्याकडे वळतील। व्हाईट बॉलचा इशारा। अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल। संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। दोन्ही संघ संघर्ष करतायत। नाईटच्या स्पर्धेमध्ये सामना खेळायचा आहे फायनलचा। कुठला संघ फायनल मध्ये दाखल होईल हे मात्र येणारा काळ ठरवेल। पुन्हा एकदा कपिल भोईरनं गॅपमध्ये चेंडू खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक येतो दूरवरून, चेंडू पकडेल फेकेल। तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांमध्ये अवधी होता। 1 रन कंप्लीट केली। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 6 या आकड्यावरती। काय जबरदस्त खेळ चाललाय मैदानावरती। KPL चा थरार आपण पाहतोय। करावे प्रीमियर लीग सेमी फायनल क्रमांक 2 आर्यमिक स्ट्रायकर्स विरुद्ध हर्षल स्मॅशर। फलंदाजी करत असताना आपण पाहतो आर्यमिक स्ट्रायकर संघाला। आता मात्र स्ट्राइक मध्ये निखिल पाटील, एक आक्रमक, एक जबरदस्त शैलीदार फलंदाज। काल नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली निखिल याची फलंदाजी, तंत्रशुद्ध फटके पाहिले। या स्पर्धेमध्ये मात्र कसा खेळ साकारेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल। गोलंदाज रोनक, हा चेंडू डिफेन्सिव्ह खेळलाय। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय। पुन्हा एकदा 1 धाव मिळेल। 1 धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरसावतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल रोनक तांडेल, अप्रतिम गोलंदाज। हा चेंडू खराब चेंडू फेकलाय। यावेळी पंचांचा इशारा येतोय नो बॉल। बीमर चेंडू फेकलाय। जणू काही त्याच्या हातातून चेंडू निसटला किंवा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला असावा, त्या कारणास्तव मात्र बीमर चेंडू फेकला। यावेळी गोलंदाज रोनक तांडेल यानं 1च धाव मिळेल। पुढचा चेंडू असेल फ्री हिट। फ्री हिटचा सामना करेल फलंदाज कपिल भोईर। हा चेंडू उडवलाय। चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे। थोडीशी गडबड पाहायला मिळते, परंतु फेकी चांगली होती। फक्त आणि फक्त 1 धाव मिळते। 1 धाव संख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 9 या आकड्यावरती। 9 धावसंख्या आपण पाहतोय। प्रथम फलंदाजी करत असताना आर्यमिक स्ट्रायकर संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते। फलंदाजीचा भरणात आहे या संघामध्ये। आर्यमिक स्ट्रायकर या संघाचा विचार केला तर हर्षल स्मॅशर संघामध्ये देखील रुपेश आहे, आदेश आहे, चांगले फलंदाज आहेत। टार्गेट मात्र चांगला सेट करावा लागेल यावेळी।
हा चेंडू उडवला, चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद होईल की काय? पहिला धक्का लागला जातो यावेळी आर्य मिक्स स्ट्रायकर संघाला. बॅक टू डगआउट, निखिल पाटीलची विकेट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये निखिल पाटील याला ट्रॅप केलं. डावखुऱ्या त्याचे फलंदाज प्रभावशाली आणि प्रतिभावंत यंग ब्रिगेड रोनक जयवंत तांडेल. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम झेल सुद्धा टिपला गेला. निलेश मडवी वन ऑफ द सेफ मोस्ट हँड्स. आणि पहिला धक्का निखिल पाटील तर मी म्हणेन थोडे नाराज हताश आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या सामन्यामध्ये प्रतीक साहिरांश युनायटेड या संघाचा खेळ आपण पाहिला आणि साहिरांश युनायटेड हा संघ 2025 15व्या पर्वामध्ये फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. अर्थातच आपले साईश कडू युवा आहेत आणि त्यांनी प्रस्थापित केलेला हा संघ आपण पाहिला. आणि मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जे आपण डिक्लेअर करतोय खर तर राजेश म्हात्रे यांना आपण ते नामांकन देणार आहोत. नक्कीच नितेशजी भोईर, आपण पाहिलं सायरांश 2020 युनायटेड संघाला डिफेंडिंग चॅम्पियन आहे. तीच दहशत, तोच दरारा मात्र 2025 मध्ये देखील पाहायला मिळतोय. फायनल मध्ये मजल मारले या संघाने. फायनल कशा प्रकारे असेल, फायनल मध्ये कुठला संघ त्यांच्याशी दोन हात करेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. सेमी फायनल क्रमांक दुसरा मैदानावरती रंगताना दिसतोय. पहिला धक्का यावेळी लागलाय आर्यमिक स्ट्रायकर संघाला. आता मात्र एंड चेंज केलं जात आहे. जेल ऑफ नवी मुंबई नेरुल एंड कडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय मिस्टर रुपेश भोईर, ज्याने या स्पर्धेमध्ये 50 धावा झळकावल्यात केपीएलच्या स्पर्धेमध्ये. आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत आपण पाहतोय. स्ट्राईक मध्ये कपिल भोईर बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल हा चेंडू. आता मात्र टप्पा पडल्यानंतर खालीवर राहतोय चेंडू. सरळ यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी कपिल भोईरला थांबवण्याचा प्रयत्न दिसतोय. कपिल भोईर एक विस्फोटक फलंदाज आहे. आक्रमक शैलीदार देखील फलंदाज आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे चौफेर फटकेबाजी करण्याची. त्याला मात्र रोखण्यासाठी रुपेश भोईर याचा वापर केलाय. परंतु कपिल भोईर कशा प्रकारे फलंदाजी करेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. चेंडू उडवलाय, झेल होण्याची शक्यता येथे. मात्र कपिल भोईरच्या खेळीचा अंत होतोय. ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं ते मात्र यशस्वी ठरलं जात आहे. हर्षल स्मॅशरला मिळते दुसरी सफलता. कपिल भोईर बॅक टू डगआउट. दुसरा धक्का आर्यमिक स्ट्रायकर संघाला. अप्रतिम झेल आपण पाहिला ओमकार म्हात्रे याच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये ओमकारने झेल सोडला होता या स्पर्धेमध्ये खेळत असताना केपीएलच्या. परंतु आज दाखवून दिलाय मी देखील कमी नाहीये. चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे आणि चांगल्या फलंदाजाचा झेल येते मात्र टिपला ओंकार म्हात्रे यानं. कपिल भोईर सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. आता मात्र आर्यमिक स्ट्रायकरच्या डगआउट मध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते. जे भरवशाचे दोन सलामीवीर फलंदाज होते ते मात्र माघारी परतलेत, स्वस्तामध्ये परतवलेत. यावेळी हर्षल स्मॅशर संघाचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रुपेश भोईर पार्ट टाइम गोलंदाज असताना मात्र दुसऱ्या षटकामध्ये वापर केला. काहीतरी रणनीती वेगळी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले 2चं षटक फेकत असताना रुपेश भोईरला आपण पाहतोय. गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, परंतु रुपेश भोईरचा वापर केलाय. कुठेतरी रणनीती कर्णधाराची वेगळी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव मात्र कपिल भोईरला तंबूचा रस्ता दाखवला. दुसरा धक्का लागलाय आर्यमिक स्ट्रायकर संघाला. नवीन फलंदाज आलाय यावेळी. डावखुरी हाताचा फलंदाज आहे मिस्टर आशिष. चला मॅचची थोडी गती वाढवा. आपण दोन्ही टीमला सूचित करूया. सुरुवात थोडी डलमलीत झाली आहे. प्रतीक तांडेल यांचा आवाज तुम्ही एन्जॉय करताय आणि ते आक्रमण केलंय. आक्रमकतेने सुरुवात करतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज आशिषनं क्रिजचा वापर करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करणारा येईल. हा अप्रतिम कलात्मक हँडसम
षटकार पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, ही दाहकता, ही आक्रमकता. प्रत्येक सुरुवात कठीण झाली की समजायचं शेवट, आणि त्या शेवटी चकमक आपल्याला पाहायला मिळेल, आणि ही चकमक सुरुवात झाली आहे. पहिला षटकार आलाय. नक्कीच संघर्ष चांगला पाहायला मिळेल नितीश आपल्याला. दोन्ही संघांची उत्सुकता उत्कंठा शिगेला लागली आहे. नाईटच्या स्पर्धेमध्ये सामना खेळायचा आहे फायनल मध्ये, तर चांगला खेळ करावा लागेल. दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र आशिषच्या बॅटमधून आला यावेळी षटकार. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली, ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 2 गडी बाद 16 धावा. पुन्हा एकदा आशिष. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, फसवलं जात आहे फलंदाजाला. गुणवत्ता आहे रुपेश भोईरकडे. रुपेश भोईर देखील मुरलेला खेळाडू आहे, बरेच सामने या मैदानावरती खेळलाय. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास देखील आहे रुपेशकडे. रुपेश भोईर 2-3 वर्ष अगोदरची रुपेशची फिटनेस, आणि आता त्याला आपण जर का स्क्रीनवर पाहिलं ना तर थोडं आयडेंटिफाय करायला मी म्हणेन कठीण होईल. आणि इतकं त्यानं फिटनेस डेव्हलप केलंय, आणि आज खरं तर त्याने इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये. 2025-15व्या पर्वामध्ये त्याच्या बॅटमधनं 50 धावा आल्या. आज खरं तर चांगली गोलंदाजी सांभाळतो, आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर ॲज अ लीडर म्हणून संघाचं प्रतिनिधित्व त्यानं केलं, आणि आज या मॅच मध्ये इम्प्रेस करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले मध्ये तो आलाय, आणि या मॅच मध्ये फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्यात, आणि हा व्हाईट बॉल असणार आहे. एकूण धावसंख्या 17. नक्कीच फिटनेसला फार महत्व दिलं जातं रुपेश भोईरच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये फिटनेस खूप महत्वाची आहे. फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक खेळाडूंना. फिटनेस जर तुमचा चांगला असेल तर बऱ्याच वर्षांपर्यंत तुम्ही क्रिकेट देखील चांगल्या स्थितीमध्ये खेळू शकता. पुन्हा एकदा रुपेश भोईरचा अवांतर चेंडू आलाय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. 17 धावसंख्या आपण पाहतो. पुन्हा एकदा रुपेश. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पाहता पाहता षटकाची समाप्ती होते. 2 पॉवर प्लेचे षटक येथे समाप्त होतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आर्यमिक स्ट्रायकर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 17 धावा. आणि या दरम्यान या व्यासपीठावर सन्माननीय प्रकाशजी तांडेल सरांचं करिता इथे शुभ आगमन झालंय. खरं पाहता अनेक युवकांना त्यांनी मी म्हणेन आज खरं तर आदर्श निर्माण करून दिलाय. वय वर्ष 70 क्रॉस झाल्यानंतर सुद्धा क्रिकेट आणि क्रिकेटचा आत्मा मात्र मी म्हणेन त्यांनी जपला. आणि आज खरे पाहता तांडेल कुटुंबीय आणि मी म्हणेन म्हात्रे कुटुंबीय एकत्र आले, आणि संगमी खासदार चषकाची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅटमध्ये तो आपण खेळ जरूर पाहणार आहोत. खरं तर आज 2 सेमी आणि 1 मेगा फायनलचा सामना, परंतु इथे विद्यमान मॅच मध्ये खरं तर ही स्पर्धा रंगत असताना आपण पाहताय 15वा पर्व KPL करावे प्रीमियर लीग, आणि करावे प्रीमियर लीग मध्ये 2 संघ एकमेकांसमोर खेळ करतायत. एका बाजूला हर्षल स्मॅशर्स हर्षल तांडेल यांनी प्रस्थापित केलेला संघ आदेश आहेत या टीमचे कॅप्टन, आणि त्यांच्या विरोधात आर्यमिक स्ट्रायकर्स गोविंदा भोईर हे आहेत संघ मालक. शिबू या संघाचे खरं तर आहेत टीमचे कॅप्टन, आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आयटम ओव्हर द विकेट ना आलेत तर स्वतः टीमचे कॅप्टन आदेश तांडेल. पुन्हा एकदा यावेळी फलंदाज आकाश येरवलच्या बॅट मधून हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा येणं गरजेचं होतं. यावेळी संघर्षमय चौकार आलाय. समोर ताकदीचा संघ आहे, बलाढ्य संघ आहे. त्यांच्या समोर मात्र टार्गेट चांगला सेट करावा लागेल. त्या रणनीतीने मात्र फलंदाजी करताना दिसतो यावेळी आर्यमिक स्ट्रायकाचे फलंदाज आकाश येरवाल. पुन्हा एकदा निघतो आदेश. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर फलंदाज मात्र पाहत राहिला चेंडूकडे. सरळ यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करेल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर जरूर आपण चौकार पाहिला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गुणवत्ता आहे गोलंदाजाकडे, भरपूर अनुभव आहे आदेश तांडेलकडे. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल की काय? गेलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम माइट हिट. 6 धावा. घेतलंय का? पहा आयवा झेल साठी 200 रुपये पारितोषिक आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे 12 एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्र तांडेल यांच्याकडनं प्रत्येक प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आयवा झेल साठी रोख रक्कम 200 रुपये. आणि आकाश येरवालचा हा येतोय अप्रतिम षटकार. दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. धावसंख्या 27 रन्स.
पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू षटकार, चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट. आदेश तांडेल देखील स्वतःला सिद्ध करत असताना तू जर मला षटकार मारू शकतो तर मी देखील कमी नाहीये, मी देखील मुरलेला खेळाडू आहे हे मात्र प्रस्थापित करत असताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू पाहतच राहिलं क्षेत्ररक्षक चेंडूला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन येतोय हा उत्तुंग असा षटकार. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन ट्राय केलं होतं या फटक्याला आणि अगदी सहजतेनं मी म्हणेन टायमिंग क्लास जुळलं होतं. हा आकाश येरवाल तोच आहे प्रतीक. खरं तर ऑक्शन सेरेमनी दरम्यान आपण पाहिलं की संघ मालकानं सर्वाधिक किंमत खरं तर या खेळाडूला मोजली होती आणि त्याच्या बॅटमधनं अजून एक आक्रमक. अँड दिस इज अनदर हिट, अ मॅक्सिमम consecutive sixes in a row now. आकाश येरवाल ऑन अ फायर. 6-6 एकूण धावसंख्येचा आलेख मात्र वाढला गेलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 3 षटकांच्या अखेरीस 13 रन्स पर ओव्हर, 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला सन्मानजनक स्कोर प्रतीक. खरं तर या धावांना पहिल्या 2 षटकांमध्ये तितका आकार देता आला नाही. पहिलं षटक रोनकनं फेकलं, सिंगल डिजिट मध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि गोल्डन विकेट त्या मॅच मध्ये त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती निखिल पाडीलची. दुसरं षटक रुपेशनं फेकलं, त्या षटकामध्ये संमिश्र गोलंदाजी राहिली आणि त्याही षटकामध्ये खरं आपण जर का बघितलं गेलं तर मी म्हणेन फक्त 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कपिल भोईरची एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आकाश जो खरं तर मी म्हणेन संघाचा एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे मी म्हणेन क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे. युवा आहेत परंतु क्रिकेट फार चांगलं खेळतो आणि खरवे प्रीमियर लीग मध्ये गेले काही 3-4 सीझन मध्ये आकाशनं स्वतःला सादर केले आणि आज तो इम्प्रेसिव्ह खेळ साकारतोय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेले 3 षटकार, 1 चौकार आणि ही इज इन हिज ओन रिदम. त्याला साथ देतोय तो एक खरं तर मी म्हणेन डावखुऱ्या हाताचा फलंदाज आशिष. नौका आहे परंतु आशिषच्याही बॅटमधनं 1 षटकार आलाय. चला आपण दोन्ही टीमना सूचित करूया की टाइम मॅनेजमेंट आपल्याला टाइम ट्रॅक आपण करतोय आणि म्हणूनच थोडं मी म्हणेन मॅचची गती आपल्याला वाढवावी लागेल. घड्याळामध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार बरोबर 6:19 झालेत आणि या व्यासपीठावर आज अंतिमच्या दिवसाचे खरं तर मुख्य समालोचक प्रदीप अजी विचारे सर आणि खरं तर मेलोडियस व्हॉइस ऑफ नवी मुंबई ज्यांची आम्ही नेहमी खरं तर ओळख पाहत असतो. अर्थातच विघ्नेश मडवी सरांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. लेट अस वेलकम बोथ ऑफ देम. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सॅरे बबलू, विकेट हॅट्रिक टेक घेणारा. यावेळेला बॅट पॅचच्या मधून रिलीज झाला बॉल, अनप्लेबल. हाताची घडी आणि तोंडावर बोट असं हे खरं तर मी म्हणे प्रात्यक्षिक रिलीज आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये PTC पनवेल टेनिस क्रिकेटची लाईव्हची ही स्क्रीन आपल्याला काय दाखवते. वाव, यू ब्युटी, इट्स क्विक, इट्स क्लेवर. बबलू कालच्या दिवसामध्ये ज्यानं विकेट हॅट्रिक संपादित केली. यावेळेला लाईन मागे खेचली, शॉट गुड लेंथ स्पॉट वर बॉलला पिक करायचा होता, फटका फसलाय आणि झेल इथं टिपला गेला. आदेश तांडेल वन ऑफ द सेफ मोस्ट हँड्स ऍट डीप खाऊ कॉर्नर रिजन आणि त्यानं टिपलेला हा झेल फलंदाज क्रमांक 3 आणि इट्स अ बिग विकेट इन द मॅच. मिस्टर आकाश येरवाल बॅक टू द डगआउट आणि मोठं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये बबलू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये त्याच्या अकाउंट मध्ये अजून एक विकेट मात्र संपादित करत असताना मॅच मध्ये 4थं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. आर्यमिक स्ट्रायकर्स आतापर्यंतचा प्रवास 3 बाद 40. नक्कीच चला सामन्याची गती वाढवायची आहे. प्लीज दोन्ही संघांना विनंती करतोय, पंचांना देखील विनंती असेल कुठल्याही प्रकारचा विलंब टीम मीटिंग घेऊन देऊ नका. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज चेंडू यावेळी उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे. कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक आपण पाहायला. फलंदाज शिब्बू याच्या बॅट मधनं आणि या मिळतील 4 धावा. संघाची धावसंख्या 44, 3 गडी बाद 44. चला आपण
खासदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये सुपर 4 साठी क्वालिफाय झालेले 4 संघ आणि 4 टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. 4 चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि 2 सेमी अशा पद्धतीने आपण खेळ करणार आहोत. त्यासाठी दोन्ही 4 कॅप्टन आपण यायचंय. टीम नेरूळ, टीम बामणडोंगरी, टीम धुतुम आणि टीम गोरसई. ऑल द टीम कॅप्टन्स लगेच आपण खरतर चिठ्ठ्यांचा कौल करणार आहोत. आणि याच दरम्यान हा अजून एक आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे, जिथे मात्र बॉल फरार झालाय. सीमा रेषा पलीकडे येईल आणि सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. शिबू ही इज आयकॉन प्लेयर, ही इज अ कॅप्टन अँड कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट नाव. Full toss pick केलाय, a magnificent batting, stand pick dispatch, and this is another hit, stand and parcel it for a 6. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये a full toss ball. It was so elegant, so beautiful, and that was looking like a wow. Shibu on a fire. चला चारी संघाचे कर्णधार गोरसई, धुतुम, नेरूळ आणि बामणडोंगरी आणि गोरसई टीमचे कर्णधार आपण मुख्य मंचावर यायचं प्लीज विनंती करतोय आपल्याला. चला आणि पुन्हा एकदा आपण अनाउन्स करूया. फिल्डिंग टीम आपण एक्स्ट्रा टाइम घेत आहे. थंबी द्या पंच बिरजू भगत आणि त्यांच्या समवेत पंचांची भूमिका. चला आपण मॅचवर थोडं फोकस करूया. 4 संघ 4 चिठ्ठ्या आपण उडवणार आहोत आणि 2 चिठ्ठी खरं तर आपण उचलणार आहोत. आणि त्या 2 संघादरम्यान पहिली सेमीफायनलची मॅच आणि नंतरच्या 2 चिठ्ठ्या ज्या उचलल्या जातील त्या चिठ्ठ्यांदरम्यान 2 संघ निवडले जातील. त्यांच्या दरम्यान दुसरी सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हात्रे आणि तांडेल असे 2 परिवार कुटुंब त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहताय. अर्थातच खासदार चषक 2025 च्या खेळाला रात्र आणि दिवस या खेळामध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये सेमी आणि फायनल अशा सेशन मध्ये आपण काही क्षणामध्ये सुरुवात करणार आहोत. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती परंतु ती संधी गमावली आहे. जरूर चांगला प्रयत्न. एकदा मिळणार प्रतीक. एकूण धावसंख्या सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती परंतु आता धावांना एक्सेलरेट केले. एकूण धावसंख्या झाली आहे 3/55. नक्कीच नितेश आपण पाहतोय मुख्य मंचावरती नवी मुंबईचा गोड आवाज मिस्टर विघ्नेश मडवी उत्कृष्ट समालोचक यांचं देखील आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 55 सहर्ष स्वागत असेल सर. या स्थानापन्न व्हा. ड्राइव्ह केला बॉलला. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे त्याने जज करतील. आदेश तांडेल यांनी पकडलेला झेल आणि भूषण भुईर आणि आदेश तांडेल या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकमेकांना शाबासकीची कौतुकाची थाप देत असताना सांगतायत वेल डन माय बॉय अँड दिस इज अ सेलिब्रेशन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुढ्यात टाकलेला बॉल पिक करते असताना ऑफ ड्राईव्हचा फटका फसला. बॉल हवेमध्ये. चांगलं कॅमेरावर पीटीसीच्या माध्यमातून आमचे मास्टर कॅमेरामॅन त्यांचे आम्ही कौतुक करतोय आधी आणि त्याचबरोबर नीरज. क्लीन क्लिअर नीट हे ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळाडूला एक्सपोजर आपण देतोय आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या खेळाडूंची ओळख निर्माण करून देण्यासाठी YouTube लाईव्ह ब्रॉडकास्टिंग प्रचंड मेहनत. As a cameraman, as a technical team, as a computer expert, all these खरतर efforts आपण जरूर चर्चा करतोय. फनवेल टेनिस क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. या मॅच मध्ये भूषण भुईरची गोलंदाजी खरतर रीड करणं कठीण झालं फलंदाजाला. तिथे ट्रॅप केलं. अँड द न्यू बॅट्समन इन एट नंबर 5 मिस्टर सूरज होल्डर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. बॉल गेला ऑन साइडला डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये. 2 फलंदाजांमध्ये नाहीये सल्ला मसलत. 2 फलंदाजांमध्ये नाहीये कन्व्हर्सेशन अँड लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ कन्व्हर्सेशन. फलंदाजाला मात्र नक्कीच इथे मला वाटतंय
बाद मात्र नक्कीच झाले त्या आशिष. आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक 5 परतला गेला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटोस बॉल पिक केला, खरं तर मी म्हणेन टायमिंग तितकं जमलं नाहीये, बॉलला मिडल करता आला नाही. रोनक तांडेल तितकेच क्विक क्लेवर, त्यानं मात्र अगदी मी म्हणेन सबकॉन्शियस माइंड न थ्रो केलं बॉलला, जिथे मात्र रुपेश भोईर होते आणि रुपेशनं बेल्स डिसलॉन्च केला. आणि बॅट्समन क्रमांक 5 बॅटॉ आपल्याला पाहायला मिळतील. आशिषचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये 8 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. चांगली साथ दिली. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट हा एकमेकांना सहाय्य करून खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. आणि जिथे मात्र सहाय्यकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ती आशिषची. तो परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन, क्रिकेटचा ज्याला वारसा आहे, मनोजी म्हात्रे आणि करावे गाव आणि मंगलमूर्ती संघ, आणि त्याचा खरं तर मी म्हणेन हा वारसा जपत असताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवायची होती. टायमिंग चुकलं गेलं, वाऱ्याच्या विरोधात फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि नयन म्हात्रेला मात्र आपली विकेट गमावावी लागते. आमच्या समवेत आहेत प्रतीक तांडेल. प्रतीक, आपण जर का बघितलं गेलं वारा थोडासा मंदावलाय, संध्याकाळचं सत्र आहे, भारतीय प्रमाण वेळेनुसार 6:27 झालेत. ऑन साइडला जर का प्रयत्न झाला असता तर कदाचित डिस्टन्स कव्हर करू शकला असता, परंतु मानस फसला गेलाय आणि नयनला आपली विकेट गमवावी लागतीये. काय म्हणशील? नक्कीच स्लॉग ओव्हर मध्ये मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता नयन म्हात्रे यानं. फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली आहे. वातावरण देखील थोडस दमट पाहायला मिळतंय. संध्याकाळचं सत्र असल्या कारणाने चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, परंतु जी साथ दिली आहे आकाशने, शिब्बूने काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्यांच्या जोरावरती मात्र संघ येऊन पोहोचलाय. 56 या आकड्यावरती आहे. नितेशजी, शेवटचे काही 2 चेंडू, आता मात्र अंतिमचा 1 बॉल शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळेल एकूण धावसंख्येचा आला एक अब तक 56 धावा, 57 त्याच्यामध्ये आपण ऍड करूया. 6 गडी बाद झालेत. 57 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. टार्गेट इथं सेट होईल. टार्गेट सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवर मिळतील 6, मिळेल चौकार की मिळेल विकेट. कधी षटकार, कधी चौकार, तर कधी विकेट. असा हा क्रिकेट. अ फ्लॅट बॅटेड, आडवा पट्ट्यानं हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. आयवाझेल आणि आयवाझेलचे पुरस्कर्ते आमचे मामाश्री रवींद्रजीत तांडेला इथे आहेत आणि त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य. 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार. आयवाझेल टिपणार आहे. त्या आमच्या रसिक प्रेक्षकाला आम्ही विनंती करू की लगेच आपण या. तुम्हाला मात्र लगेचच 200 रुपयाचं कॅश प्राइज रोकडा मिळणार. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. 57 धावा टार्गेट. 57 आणि +6 म्हणजेच एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 63 आणि 64 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. फिल्डिंग टीम, आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना एका सरळ लाईनअपनं आपण जायचंय. मैदानाच्या बाहेर जात असताना आपण ही लाईनअपची शिस्त आपल्याला मेंटेन करायची आहे. स्पर्धा आपली आहे. 15वा पर्व आपण खेळतो आणि गेले 15 वर्ष दशरथजी पाटील साहेब असतील, आमचे खरं तर मोठे बंधू राकेश दादा तांडेल असतील, नेहमी म्हणत असतात की ही शिस्त तुम्हाला मेंटेन करावी लागेल. इथून पुढे मात्र आपण जरूर सूचित करूया. ओपनिंग फेर लगेच मैदानामध्ये उतरा, आम्ही सूचित करू. आणि आपल्याला स्क्रीनवर फार छान दृश्य पाहायला मिळते. सायंकाळ आहे आणि सायंकाळचं खरं तर सूर्यकिरणांना आणि सूर्याला मात्र फार छान मी म्हणेन आपल्या कॅमेऱ्याच्या साह्यानं हे चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं या फ्रेम मध्ये. PTC लाईव्ह च्या माध्यमातून ओम प्रकाशजी तांडेल आणि गजेंद्र बुवा तांडेल यांच्या दोघांच्या विद्यमान शुभ हस्ते मणी याला मात्र आयवाझेलसाठी 200 रुपये पारितोषिक दिलं जात आहे. 12 एंटरप्राइजेस रवींद्र तांडेल यांच्याकडनं. चला, टार्गेट इथं सेट झालंय ते 64 धावा काढायचे. त्यामुळे आपण ओपनिंग पेन लवकर उतरा. पहा, आपल्याला स्क्रीनवर PTC लाईव्ह च्या माध्यमातून पाहायला मिळते संध्याकाळचं सत्र आणि फार छान खरं तर हे दृश्य. अस्सास जाणारा भगवा रंगाचा हा सूर्य
आणि संध्याकाळचं सत्र पाखरे आपल्या घरट्याकडे जाण्याची ही वेल. या सत्रातील हे शीतल मनमोहक असं वातावरण आणि अशा छान वातावरणात सामन्याचा आनंद घेणारे सर्व रसिक प्रेक्षक मायबाप आणि रंगत आलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. KPL करावे प्रीमियर लीग 2025 सीझन 15 दिवस मावळतीला निघालाय. पाखरं मात्र मी म्हणेन जर का आपण बघितलं गेलं तर या संधी प्रकाशात आपल्या घरट्यांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे मात्र उद्या नव्याने परत येण्याचे वचन घेऊन खरं तर निरोप घेणाऱ्या मावळतीचा सूर्य आज आपल्याला पाहायला मिळतोय. केशरी म्हणजेच भगवा रंग आणि भगवा रंग म्हटलं की मग आपल्याला स्मरण होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली, प्रारंभ सुद्धा केलाय. चला फिल्डिंग लवकर सजवून घ्या. प्रत्येक 30 चेंडू 64 धावा एक फाइटिंग टोटल उभारली आहे. या मॅच मध्ये सुरुवात आणि पहिल्या 2 षटकांमध्ये खेळ कसा होईल यावर या सामन्याचं बरंच चित्र हे अवलंबून असणार आहे. ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा, कारण त्याचं असं आहे की जो जिंकेल ना तो मात्र एका खरं तर मी म्हणेन ट्रॉफीला गवसणी घालणार आहे आणि जो जिंकेल तो फायनल मध्ये खेळणार आहे आणि प्रत्येकाला हवीसी वाटणारे आपल्या गावाची अस्मिता जपणारी स्पर्धा ती म्हणजेच करावे प्रीमियर लीग. आणि KPLच्या सेमीफायनल 2 मध्ये 2 टीम्स एकमेकांसमोर कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आर्यमिक स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात आहेत हर्षल स्मॅशर्स. चला टाइमर सेट केलाय. पंचांना देखील विनंती असेल कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. आणि काही क्षणामध्ये आर्टिफिशियल फ्लड लाईट सुद्धा ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळचं सत्र शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. दिवा जलो देवापाशी आणि त्याचा उजेड पडो तुम्हा आम्हा सर्वांपाशी. दोन्ही टीम्सना असतील शुभेच्छा. द गेम इज ऑन and the first ball gap shot selection, proper timing, perfect execute केलाय आणि ऑफ साइडला फटके सजवण्यासाठी ओळखला जाणारा रुपेश भोईर. पुन्हा एकदा त्याची दहशत, पुन्हा एकदा त्याचा फुटवर्क, पुन्हा एकदा त्याचा क्लास, त्याचा स्टॅन्स, त्याचा हाय हँड हेडचं कोऑर्डिनेशन आणि काय फटका सजवलाय. पाहूया पुन्हा एकदा या ऍक्शन रिप्ले मध्ये काय दाखवतील आमची PTC लाईव्ह ची ही स्क्रीन. सुरुवात झाली आहे चौकाराना. बॅटर रुपेश भोईर गेट्स ऑफ द मार्क विथ 4. अजून एक ड्राइव्ह ऑन साइडला. संध्या हे मॅग्निफिसंट कॅच. हा मॅच मधला खरं तर मी म्हणेन सामन्याला टोन आणणारा कॅच असावा. नाव आहे कॅचरचं सूरज. द नेम इज होल्डर. नाम तो सुनाई होगा. पेशाने ते पेंटर आहेत, पेशाने ते आर्टिस्ट आहेत, परंतु खेळ हे त्याचा पॅशन आहे. या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या. A magnificent running catch. वाव, अफलातून झेल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये किती तो धावला. धावपट्टूला मात्र त्यानं हुसेन बोल्टला लाजवल इतका धावला. डोळ्यांवरची नजर ठेवली, हातांची ओंजल मिटली आणि तो झेल टिपला आणि स्वतःला सावरलं. क्रिकेट इज अ गेम ऑफ फिल्डिंग ॲथलेटिसिझम हे दाखवत असताना खेळाडू आणि मॅच मध्ये युटर्न. कालच्या दिवसामध्ये ज्यांना 50 धावा झलकावल्या त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. फटका फार छान होता. प्रतीक काय म्हणशील एकंदरीत ते दृश्य. हा झेल आणि फलंदाज रुपेश भोईर बाद झालेत. नक्कीच रुपेशकडनं मात्र खूप मोठ्या अपेक्षा होत्या हर्षल स्मॅशर संघाला. त्याला मात्र माघारी परतवलंय. जे जाळं विणलं होतं रुपेशसाठी त्यामध्ये मात्र रुपेश फसलाय आणि मोठा धक्का यावेळी लागलाय हर्षल स्मॅशर संघाला. आता मात्र थोडासा आर्यमिक स्ट्रायकरच्या डगआउट मध्ये आवाज आपल्याला पाहायला मिळतोय, जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश सारखा मोठा खेळाडू माघारी परतलाय. मिस्टर नितेश, झेलचं महत्व काय असतं ते आपण मागच्या वर्षी पाहिलंय. एक झेल जो कपिल देव निखंज यांनी टिपला, भारतीय संघ विश्व विजेता ठरला. एक झेल जो श्रीशंतनं टिपला, भारतीय संघ विश्व विजेता ठरला. एक झेल
द स्काय सूर्यकुमार यादव यानं टिपला आणि भारतीय संघ विश्व विजेता ठरला. काय आहे एका झेलचं महत्व ते आपण नक्कीच पाहणार आहोत. परंतु याही मॅच मध्ये आम्ही हार मानणार नाहीये. ही पिंक जर्सी परिधान केलेला संघ सांगतोय हर्षल स्मॅशर्स आता थोडासा संयम दाखवावा लागेल. थोडंसं मी म्हणेन टेम्परमेंट संयमानं या इनिंगला थोडंसं फुलवावं लागेल, सजवावं लागेल, थोडंसं क्लोज घेऊन जावं लागेल. या मॅच मध्ये खर तर मी म्हणेन दोन्ही टीम्सना अजूनही समसमान संधी आहे. डोळ्यांवरचा तो आकर्षक चष्मा परिधान करून धीरज तांडेलनं नेहमीच प्रत्येकाला मी म्हणेन मोहित केलंय आणि आता तो पुन्हा एकदा सज्ज आहे. डावखुरे हाताचे फलंदाज म्हटले की मग ते आकर्षक, डावखुरे हाताचे फलंदाज म्हटले की मग ते स्टायलिश, डावखुरे हाताचे फलंदाज म्हटले की मग त्यांचे फटके खरं तर क्रिकेटची ब्युटी, क्रिकेटची ग्लोरी आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे असतात. पाहूया या मॅच मध्ये त्याचा इम्पॅक्ट काय आपल्याला पाहायला मिळेल. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, नाव आहे शिबू, आयकॉन प्लेयर शिबू जॅकॉब. ड्राइव्ह केले बॉलला आणि इनसाइड आउटचा मगाशी आम्ही म्हटलं डावखुऱ्या हाताचे फलंदाज का आकर्षक असतात. डावखुऱ्या हाताचे फलंदाज म्हटले की मग द कॅरेबियन किंग ब्रायन लाराची आम्हाला आठवण येते. डावखुऱ्या हाताचे फलंदाज म्हटले की मग ॲडम गिलख्रिस्ट, डावखुऱ्या हाताचे फलंदाज मग भारतीय संघाचा युवराज सिंग, सुरेश रैना आणि आताचा हा नवीन नौका यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा. क्या बात आहे. आणि डावखुरे आता जे फलंदाज म्हटले ना की मग त्यांची फलंदाजी पाहण्यासारखी असते. षटकार आलाय, षटकाराने एकूण धावसंख्या 1-1 फॉर 1 ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. नेल्सन आकडा या स्क्रीनवर शिबू. हो एज लागला बॉलला, इथे मात्र बॅटला ते मी म्हणेन जर खरं तर आपण पाहिलं तर बॉल शॉर्ट खाऊ पॉइंट मधनं मागच्या बाजूला पाठपोरा गेला. एका हाताने बॉलला अडवलाय भूपेशनं. एकच धाव मिळेल. चला आपण सुपर 4 साठी ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी मी चारही टीमला विनंती करतो की मंचावर या. चारही टीम कॅप्टन आपण चारही टीमला विनंती करतोय. नेरूळ 11 नेरूळ, त्याचबरोबर बामणनोगरी टीम, गुरसई बी टीम आणि कोळशेत हे संघ देखील असतील. दुतुम संघाला विनंती करतोय की आपण मंचावर या. आपण लगेचच या ओव्हर नंतर आपण सुपर 4 चा ड्रॉ करणार आहोत, त्याची नोंद घ्या. धन्यवाद. आणि पहा हा फटका. याच दरम्यान आपण पाहिलं भुवनेश भोईर एक आक्रमक खेळाडू आहे, परंतु कलात्मक स्ट्रोक लगावलाय. टायमिंग फटक्यामध्ये खरं तर मी म्हणे फटक्याला फक्त सजवलाय. गॅप शॉट सिलेक्शन तिथेही आपण पाहिलं. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे प्रतीक, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कधी कधी आपण पॉवरफुल हिटिंग पाहतो, परंतु कालच्या दिवसामध्ये जयेशचा जो खेळ आम्ही पाहिला ना, खरं तर चौकारांनी त्यानं सुरुवात केली, षटकार त्यानं लगावले आणि पहिल्या 2 मॅचेसमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं. आणि असा भरवशाचा खेळाडू, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर मी म्हणेन एक निसटता विजय तिथे आपण जर का आपण बघितला ना, तर मात्र समोरचा संघ तितक्याच ताकदीनं चांगला खेळला. फिल्डिंगचं सेटअप थोडंसं बिघडलं. म्हणूनच मगाशी आम्ही म्हटलं की एका झेलचं महत्व फार आहे या क्रिकेटमध्ये, आणि तो एक झेल जर का टिपला असताना तर आज या 4 मध्ये ना कदाचित करावे 11 करावे हाही संघ असता. आणि आशिष अभिमन्यू तांडेल यांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळं खरं तर मी म्हणेन आनंद असता, परंतु ते घडलं नाहीये. चला नितेश, आपण चारही टीमला विनंती करतो की मंचावर या. जयेश प्लीज, अजू आपले कॅप्टन या. चारही टीम येतील आणि आपण सुपर 4 चा ड्रॉ करतोय. खासदार चषक ज्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल ह्या मॅच नंतर, आणि सेमीफायनल 2 आणि फायनलचा सामना असेल. चला प्लीज अजू, जयेश प्लीज या. लगेचच आपण टॉस करणार, आपण ड्रॉ करणार आहोत, याची नोंद घ्या. चला या सगळ्यांनीच आपण सुपर 4 चा ड्रॉ करतोय, कारण की धुतुम टीम इथे अवेलेबल आहे. गोरसई टीमचा कॅप्टन आहे, त्याचबरोबर बामणनोगरी टीम, नेरूळ टीम, हे चारही टीमला विनंती करतोय की लगेचच आपण मंचावर या. धन्यवाद. थँक्यू. आणि या मॅच मध्ये अजूनही 23 चेंडू आणि 48 इक्वेशन आहे. मॅच समसमान आहे. मॅच मध्ये कोणताही संघ कोणत्याही वेळेला मात्र घुसखोरी करू शकतो. अजूनपर्यंत समसमान संधी, मॅच 50-50 आहे, बॅलन्स आहे. आणि आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व थोडं आपल्याला पाहायला मिळालंय.
बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल का? फिल्डर आहेत नयन म्हात्रे, सांगतायत आय विल टेक इट इज अ कॉल. स्वतःचा बॅलन्स ढासळला, हातांची ओंजल मिटत असताना टायमिंग चुकलं गेलं आणि तिथे क्षेत्ररक्षक होते ते अभिषेक मिश्रा, परंतु अभि आणि नयन मध्ये दोन खेळाडूंमध्ये कॉलिंग झालं नाही आणि ते कॉलिंग फसलं आणि तिथे मात्र हा झेल टिपला. खरं तर मी म्हणेन जमिनीला दान केलाय. पहा या ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलं या झेल टिपत असताना. पहा दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि या फ्रेम मध्ये खर तर जमिनीवर आदळले नयन म्हात्रे आणि सांगतायत दॅट हा कॅच माझा होता. अभि सांगतायत कारण अभि हे मिडविकेटला होते आणि ते फॉरवर्ड जात असताना खरं तर त्यांच्यासाठी हे सोपं होतं, परंतु पाठमोरे आले तिथे झेल ड्रॉप झालाय. 2 मिळतील. कट करायचं होतं बॉलला धीरज म्हात्रे. धीरज न मात्र मी म्हणेन त्यांनी मागच्या काही वर्षामध्ये फार चांगले इम्प्रेस केले. धीरज तांडेल, धीरजनं खरं तर मी म्हणेन पहिल्यांदा वावला ग्रुप संघाकडनं खेळ केला, त्यानंतर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्यानंतर मात्र करावे 11 करावे या टीम मधून खेळ करत असताना सलामीचा एक पॉवरफुल डावखुरा त्याचा फलंदाज, गॅपशॉट सिलेक्शनसाठी त्याचे फटके पाहण्या योग्य होते. त्यानंतर 30+ मधून त्यानं खेळ केला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याची आक्रमकता दाखवत असताना बॉल फसलाय हवेमध्ये आणि झेल ड्रॉप होईल. ही फिल्डिंग ऍक्सेप्टेड नाहीये. तुमची चर्चा होणार. नयन म्हात्रे यांच्याकडनं झालेल्या चुका मात्र आता स्वीकारल्या जाणार नाहीयेत. कारण त्याचं असं आहे की या मॅच मध्ये धीरज तांडेल सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र दुसरी संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं तो खरेल का? आणि या संधीचं मी म्हणेन सोनं जर का केलं तर मात्र चर्चा होईल त्या सुटलेल्या झेलचे. कालच्या रात्रीमध्ये बरोबर 1-1:30 वाजले होते. तो झेल ड्रॉप झाला आणि करावे 11 करावे या संघाच्या मात्र विजयाच्या अपेक्षा पुसट झाल्या. इथे खोलवर टप्प्याचा बॉल फरार झाला थ्रू द बॅटर, थ्रू द विकेट कीपर. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल गेला. चौकार मिळत धावसंख्या झाली आहे ती एक चेक. चला खासदार चषक 2025 या सुपर 4चा आपण करणार आहोत ड्रॉ आणि 4 संघ आमच्या सोबत असतील आणि कॅमेरामध्ये देखील आपल्याला तेच चित्र पाहायला मिळेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण लगेचच ड्रॉ साठी जाणार आहोत. O2 कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. 2 चेंडू या षटकामधले असतील. त्यानंतर आपण खासदार चषक 2025 या मुख्य स्पर्धेचं सुपर 4 चे लॉट्स म्हणजे चिठ्ठ्या आपण चला टाइमपास नको प्लीज. टायमर सेट केलाय तुमच्यासाठी, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम. एका बाजूला गोविंदा भुईर आणि त्यांच्या विरोधात हर्षल तांडेल. यावेळेला आउट स्विंगिंग बॉलिंग. दिस इज आउटस्टँडिंग बॉलिंग अनालिसिस. अ मॅग्निफिसंट अटॅक. पाहूया ऍक्शन रिप्ले. आउट स्विंगिंग, स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल. 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसलत झाले बघा. भुवनेश भुईर धीरजकडे गेले, त्यांना सांगतायत की बॉल खरं तर शेवटचा चेंडू आहे. आपण अजूनही मॅच मध्ये आहोत, आपल्याला पुढे खेळावं लागेल. आपली बॅटिंग लाईनअप या सर्व काही गोष्टी पाहता मात्र पार्टनरशिप महत्वाची आहे. शेवटचा बॉल आणि अंतिमचा बॉल ही येईल डॉट आणि सूरज द होल्डो याने हे षटक फेकलं. फक्त 9 धावा आणि 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 1/25. चला जाऊया आपण ड्रॉ साठी. 4 टीम कॅप्टन या प्लीज. धुतुम टीम कॅप्टन, नेरुल टीम कॅप्टन, बामण डोंगरी आणि गुरसैब हे 4 संघ असतील. आपण पाहू शकाल. धुतुमचा कॅप्टन प्लीज या मंचावर. चला धुतुम टीमचा कॅप्टन. 4 टीम बघा, लक्षात घ्या जे 2 संघ अवेलेबल असतील त्या 2 संघांचा पहिला सामना खेळवला जाईल. जे संघ अवेलेबल असतील त्यांची लक्षात घ्या. त्यामुळेच समजा आणि नंतर जरी अवेलेबल नसेल तर पेनल्टी दिली जाईल. चला काही सेकंद आपण खेळ थांबूया, पॉज घेऊया. चिठ्ठ्या आपण पडणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून. आपल्याला ते ब्रॉडकास्टिंग सुद्धा कव्हर टीमची नावं आहेत आणि ज्या 2 चिठ्ठ्या येईल ती पहिली सेमीफायनल त्यानंतर दुसरी सेमीफायनल अशी असेल. लक्षात घ्या. आपण पाहू शकाल 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील.
2 चिठ्ठ्या येतील आणि चला पहिली चिठ्ठी कुठल्या टीमची असेल ती ओपन केली जाईल आणि पहिली चिठ्ठी असेल टीम आहे नेरूळ 11 नेरूळ त्यांच्या विरोधामध्ये गोरसई ब असा सामना असेल आणि त्यानंतर धुतुम वर्सेस बामणडोंगरी असा सामना असेल. लक्षात घ्या नेरूळ वर्सेस गोरसई ब आणि बामणडोंगरी वर्सेस धुतुम असा सामना असेल. बघूया या मॅच मध्ये आणि थोड्याच वेळात आपण टॉस साठी जाणार आहोत. करावे प्रीमियर लीगचा सेमीफायनल क्रमांक 2 सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चौसष्ट धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल 25 या आकड्यावरती. एक गडी बाद 25 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. 18 चेंडू आणि 39 धावा. कशा प्रकारे हा सामना होईल, या धावा चेस होतील का? 2 फलंदाज खेळ करताना दिसत आहेत आपल्याला मैदानावरती. भुवनेश भोईर आणि धीरज तांडेल. आदेश तांडेल सारखा फलंदाज डगआउट मध्ये आहे. कशा प्रकारे खेळ होईल हे मात्र येणारा काळ ठरवेल. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज निखिल पाटील, निखिल दशरथ पाटील. 18 चेंडू आणि 39 धावा. हा चेंडूला टॅप केलाय. कव्हर रिजन मध्ये शतरक्षक तैनात आहे. चांगलं शतरक्षण होत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईकला धीरज आलाय. धीरज तांडेलकडे क्षमता आहे चौफेर फटकेबाजी करण्याची. त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल, चांगली खेळी साकारावी लागेल आणि आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. 64 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतो 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आला निखिल. कर्णधाराने निखिल वरती भरोसा दाखवला यावेळी. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, अंगावर चेंडू आदळतोय. धीरजला बीट केलं जात आहे. वारंवार धीरज बीट होतोय. कुठेतरी निराश करतोय आपल्या संघाला. चांगली कामगिरी पाहायला मिळतेय आर्यमिक स्ट्रायकर संघाची. 64 धावांचं टार्गेट ठेवलाय. इथं मात्र डिफेन्स करत असताना गोलंदाजीचा दर्जा दाखवला जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 16 धावा. तदनंतर असं वाटलं होतं की सामना सोप्या रीतीने चेस होईल की काय, परंतु कुठेतरी रोखलं. शिब्बू सारखा गोलंदाज आला, चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र निखिल देखील चांगली गोलंदाजी करतोय. बॅटची कडा घेतली जाते आहे. कपिल भोईर होता तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. धीरजच्या बॅट मधनं फटका येत नाही. तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. भुवनेश कडे स्ट्राईक दिली जाते. आता भुवनेश भोईर मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल. समीकरण असेल येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज. 15 चेंडू आणि 37 धावा. काय वाटतं नितेशजी? नाही, नक्कीच. खरं तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पारडं इथे मात्र आता जड झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण चांगली गोलंदाजी निखिलची सुरुवात फार छान करतोय. मागचे काही 3 चेंडू त्याच्यामध्ये हा बॉल जर का आपण बघितला ना तर हा लाईन मिस करतोय. पंचांनी इशारा केलाय. बिरजू भगत आहेत खरं तर या स्पर्धेचे मुख्य खरं तर पंच आणि त्यांनी इशारा केला की हा व्हाईट बॉल असणार आहे. पाहूया लाईन. खरं तर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून हे क्लीन नीट टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हा व्हाईट बॉल संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये 1 धाव मात्र ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या ती 28 पाहायला मिळते. आता इक्वेशन आहे 15 चेंडू आणि 36 धावांचं. या मॅच मध्ये खरं तर पुनरागमन तुम्हाला करून द्यावं लागेल. आकाश लामे खरं तर सूचित करू. आकाश पंचांची कोणी वादावाद घालू नका, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या. पहा मैदानाच्या आतमध्ये चकमक चकमक आणि चकमक आपल्याला पाहायला मिळाले. जिथे 1 होती
तिथे 3 धावा अंकित झाल्या. जिथे मात्र आपण पाहतोय की 2 फलंदाजांमध्ये इथे मात्र चांगलं कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट असताना मात्र 3 ने एकूण धावसंख्येला ऍक्सलरेट केलं गेले. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 31 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता या षटकामधील उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 2 म्हणजेच 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये एकूण धावसंख्या काढायची आहे ती 33. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही सूचित करू की आपण थोडं मॅच ऍक्सलरेट करा, थोडी घाई करा, कारण आर्यमिक स्ट्रायकर्स हा संघ गोविंदा भोईर यांनी प्रस्थापित केलेला संघ. एकूण धावसंख्या झाली ते 31. गडी बाद झालाय तो एक निखिल पाटील. ड्राइव केला बॉल, लाइट्स अप इन द एअर अँड दॅट बॉल passes through the deep cover corner region, and this is dynamic Dheeraj Bhoir, and this is a maximum. Look at the ball, how he execute. Wow, on drive केला धीरज तांडेल joins the party. 6 ने एकूण धावसंख्येला ऍक्सलेट केले. किती महत्वाचा होता हा षटकार प्रतीक, कारण डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर ताकदवान गोलंदाज नव्हे तर मी म्हणेन निखिलकडे सुद्धा चांगला क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे. एकमेकांचा खेळ ते जाणतायत, एकमेकांचे प्लस पॉइंट्स, एकमेकांचे मायनस पॉइंट्स त्यांना ठाऊक आहेत, एकमेकांची स्ट्रेंथ विकनेस त्यांना माहिती आहे. पुढ्यात टाकला बॉल, फुलटोस कव्हर केलाय, बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला. डीप लॉंग ऑन मध्ये आहेत फिल्डर ऍज अ बाउंड्री रायडर, जिथे मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये धावा मिळतील 220. थर्ड ओव्हर रणसंख्या आणि फलंदाज बाद होतील. रन आउट, 1 धाव मिळणार आणि बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट बेस क्रीज आणि फलंदाज भुवनेश भोईर यांनी विकेट सॅक्रिफाइस केली आहे. 1 न धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली ती 38 या आकड्यावर. आणि आता इक्वेशन रसिक प्रेक्षक विचारत असतील, येणारे चेंडू असतील ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा हव्यात ते 26. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती आपण जरूर पाहताय हर्षल स्मॅशर्स, हर्षल तांडेल यांनी प्रस्थापित केलेला संघ. आणि फिल्डिंग करत असताना या धावा डिफेन्स करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि खरं तर शर्तीचे प्रयत्न ते करतायत, कारण त्यांनाही जिंकायचंय. विजयाचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 संघ, 2 टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदेश तांडेल आणि शिबू जॅकॉब आणि त्यांचे या 2 टीमचे 2 संघ मालक, एका बाजूला गोविंदा भोईर आणि हर्षल तांडेल आपल्याला पाहायला मिळत असताना खरं तर या मॅच कडे सर्वांचं लक्ष. आपण एन्जॉय करताय द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अँड वी ऑल आर एन्जॉयिंग करावे प्रीमियर लीग सीझन 15. 12 चेंडू आणि 26 धावा. खेळामधली दाहकता तुम्हाला दाखवावी लागेल, खेळामधली आक्रमकता तुम्हाला दाखवावी लागेल. नाव आहे आदेश तांडेल, स्वतः टीमचे कॅप्टन. विल ही बी एबल टू डिलिव्हर इन द मॅच ऑर नॉट? क्रुशियल मोमेंटला तो आलाय. समोर आहे नयन, नयनचा पहिलाच बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला आणि डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईन बाय जाईल बॉल आणि येईल. खर तर बुद्धी चातुर्याचा वापर करून सजवलेला हा फटका. इट वॉज अ ब्युटिफुल पीस ऑफ बॅटिंग द वे ही हिट द बॉल आणि येईल. आदेश तांडेल यांच्या अकाउंटचं खर तर मी म्हणेन दार उघडणार पहिला चौकार. बॅट्समन आदेश गेट्स ऑफ द मार्क with 4 and the equation is 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये धावा हव्यात. मी म्हणेन उर्वरित 11 बरोबर 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. रणसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळतीये ती 42. स्वीप करायचं होतं बॉलला, लाईन आपण पाहतोय, पंचांचा इशारा आलाय. दॅट शुड बी अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 43 या आकड्यावर. 43 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. एक बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू नयन म्हात्रे, त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केला. हा खोलो टप्प्याचा बॉल बॅटन पॅटच्या मधून रिलीज झालाय. बॉल मात्र ऑन ड्राइव्ह केलाय, बॉल गेला ऑन साइडला. डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग होईल, जोवर मात्र चेंडू फेकला जाईल. बॅकअप मिळेल कपिल भोईर कडनं, तोवर मात्र 2 धावा अंकित होत असताना मॅच मध्ये धावांची धावाधाव आणि धावांची धावाधाव म्हणजेच क्रिकेट. कधी चौकार, कधी षटकार तर कधी विकेट, असा हा क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. एकूण धावसंख्या 45, गडी बाद झाले 2. मॅच मध्ये अजूनही 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. कोण जिंकेल, कोण परास्त होईल आणि फिरून मारला या बॉलला. ही आक्रमकता आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. रोहित शर्माला जसे तुम्ही
खरं तर मी म्हणेन हाफ ट्रॅकर बॉल जसे फेकू शकत नाहीये ना, तसं करावी प्रीमियर लीग मध्ये आदेश तांडेलला तुम्ही हाफ ट्रॅकर चेंडू फेकू शकत नाहीये. त्याचं ते स्ट्रॉंग झोन आहे आणि त्यानं फिरून मारलाय फटका. पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये आलाय हा अजून एक चौकार आणि आता इक्वेशन सोपं झालंय. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. प्रतीक काय म्हणशील, या मॅच मध्ये एक महत्वाचा खेळाडू इम्पॅक्ट टाकतोय? नक्कीच नितेश, मला असं वाटतंय की आकाश येरवार सारखा एक चांगला गोलंदाज असताना देखील नयनवरती भरवसा दाखवलाय. कुठेतरी आकाश येरवालचा वापर करायला हवा होता, कारण की आदेश तांडेल सारखा मजबूत फलंदाज असताना आकाश येरवालचा जर वापर केला असता तर काहीतरी चित्र वेगळं दिसलं असतं. मॅच मध्ये विद्यमान परिस्थितीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि इथे हे अजून एक गॅप शॉट सिलेक्शन. मिड विकेट मध्ये कुणी फिल्डर नाहीये. हे चुकीचं फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे द्रोण असता तर आपण जरूर पाहिलं असतं, परंतु रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया अजून एक चौकार आलाय आणि मॅचचे फासे पलटवणारे आणि मॅचचं चित्र पलटवणारी इनिंग आपल्याला पाहायला मिळतीये. आदेश तांडेल शांत संयमानं शांतीत क्रांती तो करतोय. नाव आहे आदेश तांडेल, कॅप्टन, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच जबरदस्त फलंदाजी, विस्फोटक म्हणून जाणला जातो करावे गावाचा फलंदाज आदेश तांडेल. चांगली फलंदाजी करतोय. कट केला जातो चेंडू, चेंडू दणदण करत येतोय सीमारेषे लगत. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू पकडेल, फेकेल. 2 धाव घेण्याचा अवधी होता आणि या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 55 या आकड्यावरती. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच आता फिरली आहे. 7 चेंडू 9 धावा. प्रतीक या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे. या मॅच वर पकड मजबूत केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जर आपण पाहताय बॅटिंग करणारी टीम हर्षल स्मॅशर्स. नक्कीच पुन्हा एकदा फिरून मारलाय चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. नयन म्हात्रेचा दिवस खराब आहे नितेश. मगाशी आपण पाहिलं 2 झेल त्याने सोडले आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना अतिशय खराब कामगिरी. सेमीफायनल मध्ये कर्णधाराला अपेक्षा होत्या या गोलंदाजाकडनं, मात्र अपेक्षांचा भंग केला यावेळी गोलंदाजी करत असताना. केपीएल साठी आता मात्र कर्णधार साईरांश 2020 युनायटेड संघाचा नाणेफेकीसाठी यायचा आहे. टॉस का बॉस या मंचावरती. आणि साईश खेडू तुम्ही या, तुमचा एक संवाद आम्हाला कव्हर करायचा आहे. मागच्या 2 वर्षामध्ये साहिरांश युनायटेड या टीमला प्रस्थापित करणारा संघ मालक अतिशय शांत संयमानं. डिफेंडिंग चॅम्पियन देखील आहेत ते. आणि डिफेंडिंग चॅम्पियन मागच्या 3 वर्ष तो आपल्या समवेत आहे, परंतु तो मला असं वाटत नाही की त्यांनी कधी आपला खरं तर आपल्या समवेत संवाद केला. पण आज आम्ही त्यांच्यासोबत थोडा संवाद करणार आहोत. साईश रघुनाथ कडू यांना मी इन्व्हाइट करू की या आपण आमच्या समवेत. जशी मॅच संपेल तसा पहिला संवाद आम्ही खरं तर संघ मालकांसोबत करणार आहोत. या मॅच मध्ये विजेता संघ आणि त्याचबरोबर पहिल्यांदा फायनलचं तिकीट ज्यांनी बुक केलंय तो साहिरांश 2020 युनायटेड हा संघ. द गेम इज स्टील ऑन. प्रतीक असं नाहीये की मॅच हातातनं निघून गेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही इक्वेशन 6 मध्ये 5. असंही नाहीये की मॅच मध्ये तुमचा संघ परास्त झालाय, कारण एखादी विकेट एखाद 2 डॉट चेंडू जर का आले ना आता मॅच मध्ये पुनरागमन करते आणि ती गुणवत्ता आहे. आकाश येरवाल कडे करून दाखवेल. पहिलाच बॉल बीट केला, इन एज लागला बॉल. एकच मिळणार. धाव संख्येला ऍक्सेलरेट केले जरूर. आता 5 चेंडू आणि 4 धावा. ही मॅच प्रेक्षकांना जशी हवी होती ना तशी आता आली आहे. फक्त एका विकेटच्या शोधात असतील ते आकाश येरवाल हा एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे. चला आणि दोन्ही टीम खरं तर आपण पहिल्यांदा साहिरांश युनायटेड टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो की लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या आणि या मॅच मध्ये विजेता संघ जसं जिंकणार तसं कॅप्टन तुम्ही लगेच या. 5 चेंडू आणि 4 धावा. अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा आपण पाहतोय समीकरण. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईक मध्ये फलंदाज पाहतो आदेश तांडेल याला. एक जबरदस्त फलंदाज आहे. आकाश येरवालचा वापर थोडासा स्लॉग ओव्हर मध्ये केलाय, मागे ठेवलाय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल, डिफेन्स करेल का 4 धावा हे मात्र येणारा काळ ठरवेल. हा चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय विजयी चौकार. कुठेतरी रणनीती खराब आपल्याला पाहायला मिळाली आर्यमिक स्ट्रायकर संघाची आणि त्या कारणास्तव मात्र सामना गमवावा लागला. फायनल मध्ये मजल मारलाय हर्षल स्मॅशर संघानं. यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर
ज्यावेळी संघाला गरज होती आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर सरसेनापती लीडर आयकॉन खेळाडू मिस्टर आदेश तांडेल. चला दोन्ही कर्णधार या, आदेश तांडेल आणि केतन भोईर, दोघांना विनंती करतोय टॉस का बॉस या मंचावरती या. लगेच नाणेफेकी केली जाईल आणि फायनलचा सामना खेळवला जाईल KPL या स्पर्धेचा. केतन भोईर सज्ज आहे. चला आदेश तांडेल या, मॅन ऑफ द मॅच. आदेश तांडेल. आदेश तांडेलची ती जुनी दहशत, तो जुना दरारा आणि तो विंटेज फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. कुठेही दडपण नव्हतं, कुठेही प्रेशर नव्हतं आणि पिछाडीवरून आघाडीवर नेणारा हा असा एक प्रतिभावंत खेळाडू पुन्हा एकदा KPLच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये चमकला. बडे मॅच का बडा खिलाडी मिस्टर आदेश तांडे ठरलाय या सेमीफायनल क्रमांक 2च्या या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. आदेश या आपण लगेच नक्कीच साईश कडू आपण या. नितेश, जर आपण सामना पाहिला, रुपेश भोईर सारखा मोठा फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र डावखुरी हाताचा फलंदाज धीरज तांडेल मैदानावरती आला. त्याने देखील चांगला डाव सावरला. तदनंतर आला आदेश, त्याने तर सामना फिनिश केला. दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ साकार केलाय आणि फायनल मध्ये दाखल झालाय हर्षल स्मॅशर संघ.